आंदोलकांनो, अतिशय शिस्तीने तुम्हाला वागणं आवश्यक आहे। कदाचित ही लढाई तुमची शेवटची आहे हे लक्षात घ्या। वाटलं तर माझा जो 4 दिवस आधीचा एक व्हिडिओ आहे तुम्ही बघा, थंबनेल वरील टायटल बघा, शीर्षक बघा काय आहे, वाचा। जरांगेंना फसवण्याचा मास्टर प्लान आणि त्याच्या खालची ओळ देखील वाचा मित्रहो। फडणवीस चतुर आहेत। या माझ्या व्हिडिओ प्रमाणे जे मी बोललो होतो तेच आज घडते आहे हे लक्षात घ्या। परंतु तुम्ही मुंबईत कशासाठी आला आहात याचं भान असणं का गरजेचं आहे ते आज समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रहो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात येईल। नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। मंडळी, सुदैवाने आपल्या महाराष्ट्रातील अनेक टीव्ही चॅनल्स, मेनस्ट्रीम मीडिया म्हणता येईल, किंवा स्वतंत्र पत्रकारिता करणारे यूट्यूबर्स, त्यांची यूट्यूब चॅनल्स, ही सर्व मंडळी तुमच्या बाजूने ठामपणे उभी आहे। तुमच्या बाजूने, तुमच्या वतीने बोलण्यासाठी, तुमच्या हक्कासाठी तुमचा बुलंद आवाज व्हायला तत्पर आहेत हे देखील लक्षात घ्या। अर्थात तुम्ही मागताय ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत किती उत्तीर्ण होईल हा भाग बाजूला ठेवा, हा भाग वेगळा आहे। परंतु सामान्य जनतेच्या वतीने मीडिया तुमच्या हक्कासाठी तुमचा आवाज बनायला तयार आहे। परंतु मंडळी, तुमच्याकडून ज्या अपेक्षा नाहीत अशा अनुचित घटना आंदोलकांकडून मुंबईत घडाव्यात हे अतिशय दुर्दैव आहे। कुणी रस्त्यावर आंघोळी करतायत, कुणी भर रस्त्यात हुतुतू आणि खो खो किंवा फुगड्या खेळतायत, कुणी कुणाची गाडी अडवतायत, तर कुणी बेधुंद होऊन रस्त्यावरच नाचतायत, वाहतुकीची कोंडी होत आहे। अर्थात हे सर्व काही बिलकुलच गैर वगैरे असं अजिबात नाही, लक्षात घ्या। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही हे सर्व करता आहात ते विजयाचं प्रतीक वाटतंय, लक्षात घ्या। विजय तुम्हाला अजूनपर्यंत मिळाला नाही। तुम्ही एक प्रकारे परीक्षा देण्यासाठी मुंबईत आला आहात। तुम्ही विद्यार्थ्यांसारखे वागायला पाहिजे। तुम्ही आपली सर्व कामे बाजूला सारून, बायको लेकरांना गावी सोडून तुमचा अधिकार व तुमचा हक्क मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी आला आहात हे विसरू नका। त्यामुळे तुम्ही या आंदोलनाला किती गंभीरतेनं घ्यायला पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवा। आपण समजदार आहात। आणखी काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडले, व्हिडिओ ते बघायला मिळाले, अशा बातम्याही बाहेर आल्या, महाराष्ट्रभर पसरल्या। त्यामुळे तुम्ही म्हणतायत की ही आमची माणसं नाहीत, हे नकली मराठे आहेत, किंवा काही जण बोलतायत की फडणवीसांनी पाठवलेली ही माणसं आहेत। ठीक आहे, मग जर का तुम्हाला असं वाटत आहे तर त्यांच्यावर तुम्ही पाळत ठेवा, त्यांना ओळखा, पुरावे गोळा करा, त्यांचे व्हिडिओ काढा, त्यांना मीडिया पुढे आणा, त्यांना पोलिसात द्या, त्यांना जरांगे दादांची त्यांची ओळख करून द्या, त्यांना पकडा, दाखवा लोकांना। परंतु तो मी नव्हेच ही भूमिका ठेवून आंदोलनाला गालबोट लागेल असं वागणं योग्य नाही। जरीही 4-5 लोक असतील, 10 असतील तुमच्यामधले, मनोज जरांगे पाटील देखील वारंवार तुम्हाला मंचावरून सूचना देत आहेत पहिल्या दिवसापासूनच। त्यामुळे त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण याआधी मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या वेळी आंदोलनं झाली ती महाराष्ट्राने बघितली मित्र। ती आंदोलनं अतिशय शिस्तबद्ध होती हे लक्षात घ्या, सरकारवर प्रभाव टाकणारी होती। परंतु यावेळी मात्र आपण एखाद्या सहलीला, एखाद्या पिकनिकला आल्यासारखं चित्र मुंबईत दिसते आहे। अर्थात सर्वच आंदोलक अशा प्रकारे वागत आहेत असं म्हणायचं नाही, अशा प्रकारे वागत नसतील हे मान्य आहे। परंतु 2-4 का होईना, परंतु गालबोट लावण्यासाठी तेवढेच काफी आहेत मंडळी, तेवढेच। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारला हेच हवं आहे जे तुम्ही करता आहात, सरकारला हेच पाहिजे आहे। तुम्ही कुठे चुकता याकडे सरकारचं अगदी बारकाईनं लक्ष आहे हे लक्षात घ्या। एवढंच नाही तर काही छुपे कॅमेरे, काही पेड पत्रकार देखील तुमच्या गर्दीमध्ये फिरून तुम्हाला रेकॉर्ड करू शकतात, ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। हे असं घडत असतं अलीकडे।
आज आंदोलनाचा 5वा दिवस उजाडला आहे, परंतु अजूनही सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर याआधीच स्पष्ट सांगून ठेवलं, तुम्हाला ठाऊक आहे की ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही. काही कायद्याची बाजू असेल, शक्य आहे. तेव्हा सरकारने मुंबईत येण्यासाठी आंदोलकांना मग परवानगी का दिली, हाही प्रश्न आहे. त्यानंतर हे गणेश उत्सवाचे 10 दिवस आहेत, हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक नव्हतं का? मुंबईत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो, वाहतुकीची कोंडी होईल, मुंबईकरांना त्रास होईल, हे सरकारला, पोलिसांना, प्रशासनाला ठाऊक नव्हतं का? पोलिसांना माहिती नव्हतं का? तरी देखील आंदोलनासाठी सरकारने परवानगी का दिली, हा प्रश्न डोळ्यासमोर आणा, तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. या प्रश्नातच उत्तर आहे. कदाचित या अशा प्रकारे तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी तर हा प्रकार नाही ना, हे लक्षात घ्या. 29 ऑगस्ट 2025ला मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलकांसोबत मुंबईत येणार आहे. तेव्हा गणेश उत्सवाचा काळ असणार आहे. ही गोष्ट 3 महिने अगोदरच ठरली. पेपरला बातम्या आल्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाला सूचना आल्या, बातम्या आल्या. मग आतापर्यंत सरकारने काय केलं? जी मागणी मनोज जरांगे यांची आहे, मुळात ती मागणीच रास्त नाही, असेही फडणवीस यांनी अनेकदा सांगितलं. अनेक कायदेतज्ञ, राजकीय विश्लेषक यावर अनेकदा बोलून गेले, अनेकदा बोलले. त्यांनी आपली गणितं मांडली. एवढं सगळं माहीत असताना सरकारने हे आंदोलन रोखण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाही? म्हणूनच मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी जो व्हिडिओ 4 दिवस आधी तयार केला होता, तो वाटलं तर पुन्हा स्क्रीनवर थंबनेल बघा, तो हाच अंदाज घेऊन तयार केला होता मित्र. तो व्हिडिओ बघा. मी जे त्या व्हिडिओत बोललो आहे ते सर्व आज तसंच्या तसंच घडताना दिसत आहे मित्र. त्यामुळे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, भलेही आरक्षण यावेळी मिळणार नाही किंवा वाटाघाटी होऊन, चर्चा होऊन, सकारात्मक चर्चा होऊन किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून कोर्टाच्या आदेशानुसार हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात येईल. कारण आज 4 वाजेपर्यंत कोर्टाचा पुन्हा एक निकाल येणार आहे. स्थगित झाला तरीही हरकत नाही, परंतु आंदोलक जर अशा प्रकारे वागतील तर आंदोलनाला गालबोट लागेल आणि ते कायमचं लागेल, हे लक्षात घ्या. चुकीचा नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांना संधी मिळेल, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे सर्व आंदोलकांना विनंती आहे, मित्र हो, तुम्ही स्वतःवर काही निर्बंध लादले पाहिजेत. किंवा तुम्ही नसाल, तुमच्या अवतीभोवतीचे काही लोक असतील जे मजा मारायला तिकडे आले असतील, त्यांनाही सांगा. नाहीतर तुमच्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे हातबल होतील आणि हातवर करतील, हे लक्षात घ्या. त्यांनी आजपर्यंत केलेला संघर्ष, आजपर्यंत केलेले श्रम, हे सगळं मातीमोल होईल, हे देखील लक्षात घ्या. मुंबईकरांमध्ये फक्त उच्चभ्रू लोकच नाहीत, हे देखील लक्षात घ्या. 70-80% हे सामान्य नागरिक आहेत, तुमच्या आमच्या सारखे, जे मुंबईमध्ये आपल्या ग्रामीण भागातून पोटा पाण्याच्या सोयीसाठी मुंबईला गेलेले आहेत. तरुण तरुणी महाराष्ट्रातलेच आहेत. त्यांना त्रास होता कामा नये. त्यामुळे सरकारच्या हाती कोलीत देऊ नका, रेडीमेड असं त्यांच्या जाळ्यात जाऊ नका. आंदोलनाला गालबोट लावणारे कुणी तिराहित आहेत असं तुम्हाला जर का वाटत असेल तर त्यांना पकडा आणि मीडिया पुढे आणा. मराठा आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच दृष्टिकोन असला पाहिजे. आरक्षणही मिळायला पाहिजे, यात काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु संयम ठेवूनच हे सर्व काही होईल, एवढं मात्र निश्चित. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की काय आहे ते लिहा. आणि आंदोलक जर असतील, हा व्हिडिओ बघत असतील, नाराज होऊ नका. हे बोलणं योग्य आहे अयोग्य आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास थांबतो. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मराठा आंदोलनाच्या अपडेट्स बघण्यासाठी रिनेश रंजन चॅनल वारंवार बघत चला. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.